नमस्कार मित्रांनो, फिल्मी ट्रेंड मराठी चॅनलवर आपलं स्वागत आहे। मित्रांनो, बिग बॉस मराठीच्या कालच्या भाऊच्या धक्क्यावर सुरुवातीला रितेश निक्कीला उठवतो आणि बाजूला असलेल्या स्टूलवर बसायला सांगतो। कौतुक जेव्हा डोक्यात जातं तेव्हा त्याची हवा होते, माज येतो आपल्याला, असं म्हणत निक्कीने केलेल्या आठवडाभरातील मनमानीबद्दल तिला रितेश चांगलाच खडसावतो। आम्हाला निक्कीचा कंटाळा आलेला आहे आणि तुम्ही इरिटेटिंग क्वीन आहे, असं रितेश निक्कीला सुनावतो। पुढे रितेश निक्कीने आठवडाभर केलेल्या कारनाम्यांची शिक्षा सुनावत म्हणतो की इथून पुढे संपूर्ण सीझनभर निक्की कधीही कॅप्टन होणार नाही। इतकंच नव्हे तर निक्कीला संपूर्ण आठवडाभर भांडी घासायची शिक्षा दिली जाते आणि तिला इतर सदस्यांपैकी कोणीही मदत केली तर त्या सदस्याला नॉमिनेट केलं जाईल, असं रितेश सांगतो। निक्कीने जर भांडी घासायला नकार दिला तर बिग बॉस तिला थेट नॉमिनेट करतील असं सांगितलं जातं। पुढे रितेश क्वीनच्या कव्हरची म्हणजे अरबाजची शाळा घेतो। आठवडाभर निक्कीच्या मागे मागे केल्यामुळे अरबाजची इमेज मातीत मिळाली। रितेश पुढे दूध कलेक्शन टास्क बद्दल चर्चा करत अरबाज, निक्की आणि वैभव यांना धारेवर धरतो। जान्हवी टास्कमध्ये घनश्यामच्या अंगावर बसल्यामुळे रितेश तिला सुद्धा सुनावतो। असेच जर तुम्ही खेळत राहिलात तर टास्क रद्द होतीलच, पण त्याचबरोबर प्रेक्षकांच्या मनातून सुद्धा तुम्ही उतराल, असं रितेश सर्व सदस्यांना समजावतो। गोड बोलून त्यांचा बदला घ्यायचा होता, असं घनश्याम डीपी दादांसोबत केलेल्या विश्वासघाताबद्दल सांगतो। दुधाच्या टास्कमध्ये योग्य पद्धतीने खेळ खेळल्यामुळे टीम बीचं रितेश कौतुक करतो। सूरज या आठवड्याचा कॅप्टन झाल्यामुळे रितेश त्याचं कौतुक करत त्याला अभिनंदन करतो। पुढे या आठवड्यात नॉमिनेट असलेल्या सदस्यांना रितेश एकत्र बसायला सांगतो। सूरजला जास्त वोट मिळाले असून तो सेव्ह होतो। त्यानंतर अभिजित आणि निक्की सेव्ह होतात। धनंजय, घनश्याम, आर्या आणि अरबाज हे स्पर्धक उरतात। यांना ऍक्टिव्हिटी रूम मध्ये बोलावलं जातं। 3 बॉक्समध्ये मोदक आणि एका बॉक्समध्ये नारळ असतो। ज्या स्पर्धकाला मोदक येईल तो सेव्ह होईल आणि ज्याला नारळ येईल तो घराबाहेर जाईल। पहिले धनंजय आणि आर्या बॉक्स उघडतात। दोघांच्या बॉक्समध्ये मोदक असून दोघंही सेव्ह झाले आहेत। पुढे घनश्याम आणि अरबाज बॉक्स उघडतात। अरबाजला मोदक मिळतो तर घनश्यामला नारळ मिळतो। नारळ मिळाल्यामुळे घनश्याम एलिमिनेट होतो आणि त्याचा बिग बॉसच्या घरातील प्रवास इथेच संपतो। मित्रांनो, मनोरंजन विश्वातील ताज्या बातम्या आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा। भेटूया आपल्या पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।